राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि आमचा महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाला. ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांच्या खात्याला पैसे आले. मात्र आता यांची 7.5 आता सुरू झालेली आहे. सरकारी 7.5चे परिणाम आम्ही सगळेजण भोगतो आहोत. वेगवेगळ्या गटाचं, बँकाचं कर्ज काढून आपण आपला निर्वाह चालवतो आहे आणि अशातच सरकार एखादी योजना जाहीर करते आणि मग त्याच्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी आमची बरीचशी ऊर्जा खर्ची पडते आणि मग अशातच इकडून-तिकडून काहींना लाभ मिळतो, काहींना मिळत नाही आणि मग ज्यांना मिळत नाही त्या निराश होतात, कुठेतरी हताश होतात आणि अशातच मग आता काहींना मिळालेला आहे. तर राज्यातील या महिलांची संख्या, लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या लाडक्या बहिणीच्या जवळपास 2.5 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे आणि अशातच मग सरकारच्या म्हणण्यानुसार जवळपास अर्ध्या अधिक महिला ह्या यातल्या बोगस आहेत किंवा सरकारला त्या चाळणी लावून गाळून टाकायच्या आहेत, काढून टाकायच्या आहेत. तर त्यांनी सरकारने यापूर्वी एक आवाहन केलं होतं, की ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र नसतील किंवा निकषात बसणाऱ्या नसतील, तर अशा अपात्र महिलांनी स्वतःहून तो लाभ सोडावा. मात्र अशा लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी आहे. सरकारनं निवडणुकीपूर्वीच ₹1500 वरून ₹2100 पर्यंत याचा लाभ देऊ, दर महिना देऊ. त्यातच पुन्हा आता केंद्र सरकारही तो विचार करत आहे, की आता सरसकट पूर्ण देशातील महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि मग ही आश्वासनाची अंमलबजावणी करत असताना साहजिकच खिशावर ताण पडतो आणि मग सरकारच्या तिजोरीवरही ताण पडलेला आहे. आम्ही सगळे मजूर शेतकरी कुटुंबातील आहोत आणि ताण काय असतो हे आम्हाला माहीत आहे. मात्र सरकार नावाची जी यंत्रणा आहे, तर या सरकारवर ताण वगैरे काही नसतो. त्यांना त्यांचं कमिशन काढून ह्या योजना चालवायच्या असतात. त्यांचे पैसे घेऊन सगळं हे चालवायचं असतं. कारण आमदार, खासदारांचे भरमसाठ वेतनं आहेत. तर त्याच्या बऱ्याच गोष्टीवर बराच खर्च होतो आणि आमच्यासाठी काही छोटीशी मदत द्यायची झाली, तर त्यांच्या तिजोरीवर ताण पडतो. अ, सरकारनं वेगवेगळे ऑनलाईन जुगाराचे रम्मीसारखे पोर्टल सुरू केलेले आहेत. त्याच्यातून 28% बॅलन्स घेताना जी-एस-टी घेतं. जिंकले तुम्ही इकडून-तिकडून ₹1000 तर त्याच्यातले 30% तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. त्या पोर्टलचे चार्जेस जातात आणि हे जवळपास 25 कोटीपर्यंत लोकं हे सगळे या जुगाराच्या नादी सरकारनं लावलेले आहेत आणि अशातच मग आता लाडक्या बहिणीला जर ₹1500 महिन्याला द्यायचे, तर सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय म्हणे. तर सरकारने आता आदेश दिलेले आहेत या बाबतीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना, की त्यांनी घरोघरी जाऊन आता सर्व्हे करायचा आहे, तपासणी करायची आहे. म्हणजे आधी जे काही फॉर्म भरले आमच्या अंगणवाडीच्या महिलांनी, तर त्याचेच ₹50 कबूल केले होते या लबाड सरकारनं, तर ते अजूनही त्यांनी मिळालेले नाहीत. काहींना मिळाले आणि काहींना मिळालेले नाहीत. आणि आता त्यांनाच पुन्हा एक अतिरिक्त काम लावलेलं आहे, की त्यांनी मग अंगणवाडीची आपली नेहमीची कामं करायची. ते आता पुन्हा या महिलांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित करायची, जमा करायची. त्याच्यासाठी तुमच्या घरी जाऊन तुमचं उत्पन्न ते 2.5 लाखाच्या आत आहे किंवा नाही हे तपासणार. वास्तविक हे काही असं सरकारकडे सगळा पॅन कार्डचा डाटा पूर्ण भारतातील लोकांचा आहे. आधीच पॅन कार्ड लोकांना जबरदस्ती काढायला लावले, काही गरज नसताना. जे इन्कम टॅक्स भरतात त्यांचं पर्मनंट अकाउंट नंबर असावा. मात्र मजुरांनाही, जे लोकं दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगतात, झोपडीमध्ये राहतात, ज्यांना स्वतःचं घर नाही, अशा लोकांनाही सरकारनं पॅन कार्ड काढायला लावले आणि आधारला पॅन जर लिंक नसेल, तर हजार-हजार रुपये भुर्दंड भरायला लावला. हे असं सगळं सरकारचं सुरू आहे. त्यातच संजय गांधी किंवा इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, तर त्याच्यासाठीही तेही या योजनेतून अपात्र ठरणार आणि तुमच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर असेल, इतर काही वस्तू असतील, तर हे असे अपात्रतेचे आता निकष सरकारकडून ठरवलेले आहेत आणि या पद्धतीने आता अंगणवाडी सेविका मदतनीस तुमच्या घरी येऊन याची पडताळणी करणार आणि तुम्हाला कसं जास्तीत जास्त संख्येनं अपात्र करता येईल, यावर सरकारचा जोर आहे, भर आहे. तुम्हाला या सरकारच्या योजनांबद्दल, धोरणांबद्दल, या फुकट्या गोष्टींबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.